फाईन आय गेट बॅक टू यू. हो गॉड. अधीरा काय झालं, बरी आहेस ना तू? मी बरी आहे पण ही रील खूप फनी आहे रे. रो ऐक ना, तुझं काम संपायला अजून किती वेळ आहे? संपत झालंय 5 मिनिटं. ओके. ए रो ऐक ना, रो 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 ऐक ना ऐक ना ऐक ना. हा. तुझं काम झालं ना की आपण नाही बघ हे रील करूयात. कुठलं? बघ ना. अधीरा तू कधीपासून रील करायला लागली? हा एकटा शूज सोबत राहू नकोस, तुझ्या पण डोक्यावर परिणाम होईल. ए हॅलो, किती रोमॅन्टिक रील आहे बघ ना. प्लीज करूयात ना प्लीज. सो फनी ॲज वेल. प्लीज. अधीरा नाही ना, नको प्लीज नको, ही रील नको. का नाही करायचं सांग? नाही अधीरा यार, म्हणजे ही रील केल्यानंतर ते माझे ऑफिसवाले कलिग्स बघतील ग, आणि तुला माहितीये ना मग काय होईल. ऑफिस मधले त्यांना सांग बायकोने सांगितलं म्हणून, नाही तर ना मी येऊन त्यांना. तू कुठे येऊ नकोस प्लीज, तू कुठे येऊ नकोस. आपण करूयात रील. ठीक आहे, मी माझं अकाउंट प्रायव्हेट करून टाकेन, पण आपण रील करूयात. ओके? तुझं अकाउंट प्रायव्हेट करून काय उपयोग आहे? माझं अकाउंट तर आहे ना ओपन आहे, पब्लिक आहे माझं अकाउंट, सो त्याच्यावर दिसणारच तू. कम ऑन यार. ओके फाईन, करूयात रील. करूया नक्की. हो पण ऐक ना, मला आधी हा मेल पाठवू दे, मग आपण रील्सच करत राहूयात. ओके. काय झालंय अधीरा, तुझ्या डोळ्यात काही गेलंय का? गेलो नाहीये रे, पण दुपारपासून ना हा राईट आहे इज व्हायब्रेटिंग. काय व्हायब्रेशन? हो व्हायब्रेट. सी 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 हे बघ. अधीरा अधीरा ऐक, त्याला व्हायब्रेशन नाही म्हणत, मग तुझी पापणी फडफडते. व्हॉट? अरे पापणी, अबे हे आयलॅशेस ना. रो दिस इज आयलिड यार. हा मग आयलिड म्हणजे पापणी फडफडते तुझी. पण तू हसू नकोस ना यार. होतं ना मला, बघ किती व्हायब्रेट होतंय बघ. थांब 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 थांब, मला चेक करू दे. थांब एक सेकंड. सी सी हे बघ. ओ गॉड. एक मिनिट थांब, मी फुंकर मारतो. अधीरा रोहन, काय चाललंय तुमचं? मी 1000दा सांगितलं दरवाजा उघडा आहे, कोणी माणसं कशी येतील, तुम्हाला थोडं तरी भान ठेवा ना बाबांनो. काय आहे तू? रोहन, तुला जे काही करायचं असेल ते जा स्वतःच्या रूम मध्ये. हा हा आई हॅलो आई, तुम्ही समजता तसं काहीही घडत नव्हतं. रो फक्त माझ्या डोळ्या एवढेच म्हणजे काय काय करत होतं तुम्हाला कळत नाही? माहिती इकडे दरवाजा उघडा असतो, सगळे एवढे जवळ बसता तुम्ही. काय आई माझं ऐकून तरी घे ना प्लीज. हे बघ, अधीराची ना पापणी फडफडते म्हणून मी फक्त फुंकर घालत होतो. राईट. तू डोळा फडफडतोय? हा आई बोल पटकन. का लवकर का ग? एवढी काय घाई आहे तुला? वा वा वा, म्हणजे त्या आईने पण फोन करायचा असेल तर अपॉइंटमेंट घ्यायची का स्वानंदीबाईंची? आता तू पक्की त्या घरची झाली आहेस ग. हा, सुवर्ण प्रधान सोहळा झाला, दागिने मिळाले, झाले, आता पक्की राजवाड्यांची राजवाडेकरीण झाली आहेस तू. असं काही नाहीये ग. तू कशासाठी फोन केलायस ते मला सांग पटापट प्लीज. मी जरा घाईमध्ये. तू एकटीच घाईत असतेस ना, आम्ही कोणीच घाईत नसतो ना, रिकाम तिकडे बसलेले असतो. असंच ऐकले ना, मी सोडून सगळी जण घाईत असतात. मी बोलायला लागले, तोंड उघडलं की झालं. तुझे बाबा काय, ती सुष्मिता काय, रोहन काय, सगळी जण आपल्या घड्याळाकडे बघत असतात. बस, गाडीची किंमत नाही ठेवली माझी, पायपुष्ण करून टाकले. बस, कसेही वागतात, काही बोलतात, मी आपली बापडी काय बोलणार है ना. दादा जरा पटापट चला ना. आई अगं एरवी बोलते ना मी, आता खरंच वेळ नाहीये मला. वेळ नाही म्हणजे? खरंच सांगते मी तुला, माझ्याशी कोणीच बोलत नाही, माझी काळजी कोणीच करत नाही, माझ्याबद्दल कोणी विचार पण नाही करणार. तू पण नाही करत, थोडी थोडकं करायची ते पण नाही आता. आई ऐक ना, आपण प्लीज नंतर बोलूया. का नंतर का बोलू? हा, तू पण आता असंच करणार का? सनदी, तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती. हा अगं, आईला थोडा फोन करायचा, कधीतरी बोलायचं, तर काहीच नाही. जाऊ दे, मी काय करू? मी गेली ना की मग तुम्हाला कळेल किंमत माझी. अरे बाद झालं का आई? काय काय चाललंय? काय सगळ्यांनी काय मरण 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 लावून ठेवलंय? सोड ना. ही काय सहज बोलायची गोष्ट आहे का? इथे परिस्थिती काय आणि तुझं काय चाललंय? काय सेवा लावली आहे का? कशाला तुला सगळ्यांकडनं सततची सेवा हवी असते? हे बघ, आता नाही बोलू शकत आहे मी. आई नंतर बोलूया आपण. मी ठेवते फोन. काय प्रॉब्लेम झालाय तुमच्या राजमहाला? अगं, आजी जिन्यांवरून पडल्यात आमच्याकडे घरामध्ये. त्यांना हॉस्पिटलला नेलंय. मी तिथेच चालले आता. अरे देवा. मी लग्न करून या घरात आले तेव्हापासून सतत इथे काहीतरी चालू आहे. त्यांना समजून घे, कारण खरंच मला काही सुधरत नाहीये. आपण प्लीज नंतर बोलूया आता. अरे देवा,
अशा कशा आजी पडल्या जिन्यावर ना. आई तुम्ही आता आजीबद्दल काय बोललाय? आजी जिन्यावर पडल्या. काय? आजू रो 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 माझी आजू माझी आजू आदिरा तुला काय झालं? आदिरा 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 ऐक तू शांत हो. तुला काय झालं? आजीला काही नाही झालं, आजीला काही नाही झालं. आपण जाऊया तिथे. ताई ग मूर्ख आहे रे मी. कुठे गेली होती माझी अक्कल? मी का नाही स्वतःजवळ फोन ठेवला? मुळात आजींना असं जिन्यात सोडून जायलाच नको होतं ना. मी असं काहीतरी होऊ शकतं याचा विचार पण नाही आला रे माझ्या मनात. ताई तू माझं ऐके बघ, तू ना त्या अधीराच्या आईचं काही ऐकू नकोस. तुला माहिती आहेत ना त्या कशा आहेत. नाही त्यांच्यामुळे नाही रोहन, हा सगळा ना माझा निष्काळजीपणा नडलाय माहितीये. मी लक्ष द्यायला हवं होतं यार. मी त्यांना काय एकटं सोडलं आणि आत्ताच्या स्वप्नानंतर तर नाहीच नाही. ए, काय बोलतेस तू? कसलं स्वप्न? मला आजच पहाटे स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नात माहित नाही पण आजी. बरं इतर वेळी लक्ष देते रे मी. वाटतं खरंच की आपलं मन ना आपल्याला गाईड करत असतं, कुठल्या तरी सूचना देत असतं, पण मी दुर्लक्ष करून टाकलं. नाही रे नाही नाही नाही, मी नाही घेतली आजींची काळजी. त्यांची तब्येत बरी नव्हती आणि अशा कंडिशन मध्ये मी असं अर्धवट जिन्यात त्यांना सोडून जायलाच नको होतं. का वागले यार रोहन मी अशी? आजींना काही झालं तर? हे नाही होणार आहे आजींना. तू प्लीज शांत हो ना.